नागपूर हिवाळी अधिवेशनात सरकारकडून एकामागोमाग एक घोषणा करण्यात येत असून या घोषणांमागे आगामी महानगरपालिका निवडणुकांचे राजकारण असल्याची चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी आरती सोनकांबळे, तुम्ही पाहतात नागपूर टुडे। अधिवेशनादरम्यान सरकारने केलेल्या घोषणांवर काँग्रेस पक्षाचे आमदार विकास ठाकरे यांनी टीका केली। तसेच वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरही त्यांनी चर्चा केली। ते काय म्हणाले पहा। सरकार कधीही निवडणुका तोंडावर ठेवूनच जनतेला लालीपाप देण्याचं काम करते। आता जे काही होईल समोरच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर ठेवूनच मला वाटते तसं समोर जाणार आहे आणि सगळ्यांना माहिती आहे। सर, नागपूरचे रस्ते जे आहेत जागोजागी खड्डे आहेत, नाहक नागरिकांना खूप त्रास होता, अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत आणि रस्त्यांची बांधकामही सुरू आहे। आता महानगरपालिका निवडणूक आहे, तर काँग्रेसची काय भूमिका आहे या रस्त्यांना घेऊन? काँग्रेसने वारंवार या संदर्भात आंदोलनं केली आहे आणि महानगरपालिकेला गुगलचे लोकेशन देऊन गड्डे कुठे आहेत सांगितलं आहे। तर मला वाटतं त्याच्यानंतरही जर महानगरपालिकेला जाग येत नसेल तर सरकारने त्यावर लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं। तर भाजपचा अजेंडा आहे असं म्हटलं होतं बावनकुळे साहेबांनी, त्यावर आता काँग्रेसची भूमिका काय? मला वाटतं त्या बावनकुळे साहेबांनाच आपण विचारावं की तुमचा वेगळ्या विदर्भाचा अजेंडा होता, सत्तेत नसताना वेगळ्या विदर्भाची मागणी करत होते, सत्ता आल्यानंतर आता गल्ली ते दिल्ली पर्यंत सगळं काय पटकन जाऊन विदर्भ घेऊन यावा आणि आपलं आश्वासन पूर्ण करावं। सर, अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यांवर वाचा फोडण्यात आली का? प्रश्न विदर्भाच्या मुद्द्यांवर वाचा फोडण्यासाठी वेळ देतील अध्यक्ष साहेब, तेव्हाच तर सगळं काही होईल। 7 दिवसाचं अधिवेशन, त्याच्यात अन्य कामकाज, आमदारांना कुठे वेळ मिळाला तिथे वाचा फोडण्यासाठी? सगळं जसे तसंच राहत।